हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे आणि सीबीएसई पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करायचं शासनाचं धोरण आहे. या सीबीएसई पॅटर्नचे पुढच्या वर्गासाठी चांगले उपयोग आहेत आणि एकूणच राष्ट्रीय पातळीवर आपले विद्यार्थी कुठे कमी पडू नयेत ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. ज्या विद्यार्थ्यांचा 10वीला हिंदी असत नाही अशा विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवेमध्ये जात असताना परत एकदा हिंदीची परीक्षा द्यावी लागते, हे वास्तव आहे. आणि म्हणून ही भाषा जर पहिलीपासूनच शिकवल्या जात असेल तर ती स्वागतार्ह म्हणाव्या पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा 8वी 9वी पर्यंत आलेल्या विद्यार्थ्यांना धड मराठी सुद्धा वाचता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं आपण जर त्या बालमनावर अशा भाषा लादत गेलो तर त्यांना कमीत कमी आपल्याला तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर शिक्षक हे उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. शासनानं अगोदर त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. प्राथमिक जे शिक्षक असतात त्यांचं मूळ शिक्षण मराठी शाळेत झालेलं आहे. त्यांना हिंदी ही जर भाषा शिकवायचं तर त्यांनाही एक अडचण येणार आहे आणि म्हणून त्यांनाही प्रशिक्षित करणं हा सुद्धा एक फार मोठं आव्हान शासनासमोर असेल.